तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय राज्याच्या राजकारणासंदर्भात, चर्चा करतोय दोन राष्ट्रवादीवर. आज बोलूया आपण. पहिले आपण राष्ट्रवादी शरद पवार गटांवर बोलूया. शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार. मूळ मुद्दा, शरद पवार आता प्रकृतीने अस्थिर आहेत. मी 2-3 दिवसापूर्वी त्यांची माझी YB चव्हाण सेंटरला ज्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चहापानासाठी जेवणासाठी बोलवलं होतं, त्यावेळेला ते जाता जाता व्हीलचेअरवर दिसते. वर्ध्याला काली, नागपूरला मेघांना भेटायलासाठी, मेघांचं दुःखद निधन झालंय, त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी ते गेले होते, सुद्धा व्हीलचेअरवर आपल्याला पाहायला मिळाले. एकूणच काय, माणूस काम करतोय, पण पुढचा राष्ट्रवादी काय आहे, पुढची शरद पवारांची राष्ट्रवादी काय असणार आहे. सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये आहेत, त्यांचं मन दिल्लीमध्ये लागतं. महाराष्ट्रामध्ये फार काही ते विचारलं जात नाही किंवा ते विचारायचं घेत नाहीये महाराष्ट्र, पुणे सोडलं तर. मग पुढचं कोण? रोहित पवार बाजू मांडतायत, स्वतःला एक नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःभोवती मीडिया किंवा गंभीर आरोप करून स्वतःला फ्रेम बनवण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्राचा नेता किंवा शरद पवार गटाचा मी पुढचा नेता, पवारांचा पुढचा नेता असं म्हणण्याची भूमिका करतायत. पण त्याचा प्रभाव कितीपर्यंत, किंवा मीडियात बोलून, टीव्हीवर दिसून, किंवा एक राजकीय भूकंप करून माणूस मोठा होत नाही. ग्राउंड लेवलला त्याचं काम महत्वाचं असतं. तो किती कार्यकर्त्यांना मदत करतो, कार्यकर्त्यांच्या मदतीला किती असं, सुखदुःखामध्ये किती मतदारसंघामध्ये त्यांनी प्रश्न सोडवले, काय मुद्दे अपेक्षित घेत आहे, त्यावेळेला लोक त्याची ही जी प्रतिमा आहे ती पुढे राज्यामध्ये घेऊन जात असते. मूलभूत आहे. त्यामुळे रोहित पवार सातत्याने बोलतायत, टीका टिप्पणी करतायत, आक्रमकतेने बोलतायत. मूळ मुद्दा असा आहे, अशाने बोलण्याने काय ते फार महाराष्ट्राच्या किंवा शरद पवार गटाचा राज्याचा नेता होऊ शकत नाही. त्यांना अनेक वर्ष संघर्ष, कष्ट करावे लागतील, झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. स्वतःची प्रतिमा एक नेता म्हणून, अभ्यासू नेता म्हणून, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता म्हणून असं त्यांना एक प्रतिमा निर्माण करावी लागेल. ते केवळ मीडियातून प्रतिमा करतायत, स्वतः शरद पवार गटामध्ये बोलायला तयार कोण नाहीयेत. बाकीच्या अजित पवार गटावर अशा अनुषंगाने स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु राज्याचे ते नेते होऊ शकत नाही सद्यस्थितीवर. एक फ्रेम मध्ये जाणं, राज्याचा नेता जो आहे, लोकांच्या समस्या समजून घेणं, त्याच्यावर काम करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. किंवा 4 टेलिव्हिजनवर बोललो, वार केले, आरोप केले, प्रत्युत्तर केले, ट्विट केलं आणि महाराष्ट्र राज्याचा नेता झाला. तर ग्राउंड लेवलवर काम केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचा नेता होऊ शकतो. त्यामुळे शशिकांत शिंदे, जयंत पाटील तर काल तर माया देखत मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहे. मी कधी येऊ, मी तुमच्याकडे येतोय, आता काय करायचं, हे सतत जयंत पाटील मुख्यमंत्री भेटत असतात. तो पडळकर बोलत राहतात, हे भेटत राहतात, मी कधी येऊ, अर्थमंत्री मला व्हायचंय, अर्थमंत्री व्हायचंय, जलसंपदा व्हायचंय, असे म्हणणारे ते जयंत पाटील. त्यांची अवस्था काय आहे, ना इकडचे लोक विचारतायत ना इकडचे लोक विचारतायत. मग आता आहे काय पक्षामध्ये, आता शरद पवार गटामध्ये काय राहिलं नाहीये, काही राहिलं नाहीये. आता येऊया अजित पवार गटाकडे. सध्या अजित पवार गटामध्ये सुनित्रा वहिनी किंवा सुनीता पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल, असा सगळा संघर्ष अजित पवार गटामध्ये सुरू झालेला आहे. आणि अशा वेळेला मग या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार? आता भविष्यामध्ये सुनीता पवार निर्णय घेतील, तटकरे बॅकफुटवर जात आहेत, सातत्याने त्यांच्यावर रोहित पवार आरोप करतायत, प्रफुल्ल पटेलवर आरोप करतायत. त्यामुळे सगळं हे राजकारण सध्या शरद पवार गटामध्ये आणि अजित पवार गटामध्ये सुरू झालेलं आहे. त्यामुळे तटकरे सुद्धा रोहित पवारांना सुनावलं, तुमचे सगळे काय, तुम्ही काय केलं हे सुद्धा काढायची वेळ आम्हाला आणू नका, अशा प्रकारचा गंभीर स्वरूपाचा आरोप रोहित पवारांना व तटकरेंनी लगावलेला आहे. एकूणच काय, रुपाली चाकणकरांबद्दल जे आहे त्यांचा राजीनामा झाला, मात्र प्रदेश अध्यक्ष पदाचा अजून काही राजीनामा झालेला नाहीये. त्यामुळे सुनीता वहिनी सुद्धा चाचपतात, तटकऱ्यांचं ऐकायचं की प्रफुल्ल पटेलांचं ऐकायचं का पक्षातल्या आमदारांचं ऐकायचं, अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार गट आपोआप संपत चाललेला. अजित पवार गट सुद्धा आता कालांतरमध्ये हे तटकरे थोडे बाजूला पडतील, प्रफुल्ल पटेल बाहेर पडतील, म्हणजे हळूहळू सुनीता वहिनी मग आपल्या जय पवार, पार्थ पवारांच्या रिमोट कंट्रोल चालतील आणि मग नेतृत्व हाती घेतील. मग जे मुलं म्हणतील ते करतील. मग हे म्हणतील मुलांनी पक्ष हातात घेतलेला, आता आम्ही काय करू शकत नाहीये. ज्यावेळेला आदित्य ठाकरे झाले युवा सेनेचे प्रमुख, त्यावेळेला म्हणते की आम्ही आदित्य ठाकरेंसोबत काम करायचं का, तो आम्हाला असे मग हे लोक एक एक बाहेर पडणार किंवा
नाराजी नाट्य जसं ठाकरे गटामध्ये सुरू आहे, तशाच प्रकारे मग झिरोळ्यांचा कालचा व्हिडिओ आला. झिरोळ्याहून औषध पिऊन आत्महत्या करण्याची वेळ येते का? झिरोळ एवढं टाईट झाले, दारूच्या बाटल्या, चिकन, मटन सगळं दिसतंय ते व्हिडिओमध्ये. सगळं दिसतंय ते. असे झिरोळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री. रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला, झिरोळांचा आता राजीनामा होईल. माणिकराव कोकाट्यांचं खातं बदललं. धनंजय मुंडे गेले. आता हे अजित पवार गटाला ग्रहण लागलेलं आहे. अजित पवार गेल्यानंतर हे ग्रहण सुरू झालेली आहेत, ती काय थांबणार नाहीयेत. त्यामुळे अजित पवार गटाची पुढची अवस्था बघितली तर 10 ते 15 आमदार असतील, त्याच्या पलीकडे असताना लिहून द्या. बाकी सगळे आमदार देवेंद्र फडणवीस संपर्कात राहतील. पुढचे मिशन भाजपचं आहे 2029 आपण ते बोलूया. पण अजित पवार गटाची अवस्था फार वाईट राहणार, कारण सुनीता वहिनी तेवढं नेतृत्व सक्षम करू शकत नाही. ठीक आहे, अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात आपले नवरा उपमुख्यमंत्री होते, पवारांच्या जवळ होते. पवार स्वतः परिवारातले किंवा तिकडे उस्मानाबाद धाराशिव मधले पद्मसिंग पाटलांची बहीण, हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्र राज्य समजून घेणं, पक्षामध्ये काम करणं, एक अध्यक्ष म्हणून काम करणं, महाराष्ट्राला सोबत कार्यकर्त्यांना, एका नेत्याला, आमदारांना इतक्या सोबत घेऊन काम करणं हे भल्याभल्यानं जमत नाही. दमछाक एकनाथ शिंदेची झाली तर तुमची काय नाही होणार. त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमुळे पक्षाला नेता नाही, कारण शेवटी पक्षाला उभारणी द्यायची असते. आता बघा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पांढरे कपडे, पांढऱ्या गाड्या घेऊन फरफटणारे, कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार करणारे, भ्रष्टाचार प्रतिमा असणारे, हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस बोललं जातं. पक्षाला एक ग्राउंड लेवलला कुठेतरी नेलं गेलं पाहिजे ना. एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून एक अशी जी प्रतिमा जर आपण विचार केला ना, लोक म्हणजे त्या काळामध्ये भ्रष्टाचाराचा पैसा असणारा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, ही जी प्रतिमा त्या काळामध्ये. त्यामुळे सगळे भ्रष्टाचार पैसे आणायचे, कार्यकर्त्यांनी लुटायचे, ही जी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे त्या काळामध्ये, महाविकास आघाडीतलं असताना किंवा त्याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना, ही परिस्थिती पक्षाने ग्राउंड लेवलच्या जी उभारणी द्यायला पाहिजे होती पक्षाला ग्राउंड लेवलचे, ती कुठे दिसत नाही. आम आदमी म्हणजे जो म्हणतो त्याला संघटन कसं बनवायचं, आम आदमीला कसं सोबत घ्यायचं, हे शिवसेना भाजपवाले कसे कार्यकर्ते करतात, काम करतात, तशा प्रकारे शरद पवार गटाचा कार्यकर्ता असेल किंवा अजित पवार गटाचा कार्यकर्ता काम करतात, पण ते दाखवण्यापुरते किंवा तेवढ्यापुरते. पण ग्राउंड लेवलवर काम कुठं असतं शरद पवार गटाचं किंवा अजित पवार गटाचं? मला तर काही दिसलं नाहीये. ज्या पद्धतीने अपेक्षित आहे, ठीक आहे, निवडणूक आल्या, पैसे देऊन सगळेच करतायत म्हणा, मात्र पुढची अवस्था या दोन पक्षांची फार वाईट आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यातून हे दोन पक्ष जरी असूनही नसल्यासारखे होणार हे मात्र नक्की आहे, कारण ह्या दोन पक्षाची अवस्था फार विचित्र झालेली आहेत. आता शरद पवारांनंतर मग काय परिस्थिती? सुनीता पवारांनी जरी सूत्र घेतली मग तरी असूनही नसल्यासारखीच आहे. पक्ष समजायला, ते लोक समजायला, आणि शेवटी महिला आहेत, पुरुषांची डोकी समजून घेणं, त्यांची लफडी करणं, त्यांचे सगळं समजून सांगणं, आणि शेवटी पुरुष असल्यानंतर सगळ्या गोष्टी समजतात, महिला असल्यामुळे अनेक बंधने असतात. त्यामुळे हे सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता काय करायचं बघा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन पक्ष महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणातून काही दिवसानंतर हद्दीपार होतील. 29 तारखेपर्यंत हद्दीपार म्हणजे कमी प्रमाणात होतील. पक्ष काय कुठला संपत नाही असं जरी म्हटलं असलं तरी पक्ष संपतो. आज शेतकरी कामगार पक्षाची अवस्था काय? पक्ष संपत नाही, कार्यकर्ते असल्याने पक्षाला उभारणी द्यायला नाही, त्याच्यावरही आपण बोलूया. मात्र दोन पक्षांच्या राष्ट्रवादीवर आपण बोललेलो आहे आणि बोलत राहूया. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.